जितेंद्र त्याच्या वडिलोपार्जित घराच्या जळालेल्या अवशेषांसमोर उभा राहिला. त्याची नजर धुमसणाऱ्या अवशेषांकडे वळली. दुपारच्या तेजस्वी सूर्याने त्याच्यासमोरील विध्वंसाच्या अगदी विरुद्ध भूमिका मांडली. त्याची बहीण जान्हवी त्याच्या हाताला चिकटली होती. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. भावंडांना त्यांच्या घरातून पळून जाण्यास भाग पाडले गेले होते. अतिरेक्यांनी केलेल्या मूर्खपणामुळे विस्थापित झाले होते. त्यांनी अवशेषांकडे पाहिल्यावर जितेंद्रला तोटा आणि निराशेची तीव्र भावना जाणवली. त्याच्या कुटुंबाचा इतिहास, त्यांच्या आठवणी आणि त्यांचे सामान सर्व राख झाले. त्याने जान्हवीच्या खांद्यावर सांत्वन देणारा हात गुंडाळला आणि त्याला जेवढे थोडे सांत्वन मिळेल ते देण्याचा प्रयत्न केला. एकत्र ते स्तब्ध शांततेत उभे होते. त्यांचे अंतःकरण दुःखाने जड झाले होते. रेल्वे स्थानकावर जाताना भावंडांना उदास चेहऱ्यांचा समुद्र भेटला. पुरुष, स्त्रिया आणि मुले, सर्व विस्थापित आणि उद्ध्वस्त, त्यांच्यासारखेच. सुटकेचे आणि आश्रयाचे प्रतीक असलेली ट्रेन वाट पाहत उभी होती. थकलेल्या प्रवाशांना स्वीकारण्यासाठी तिचे दरवाजे उघडे होते. जितेंद्र आणि जान्हवी ट्रेनमध्ये चढले. त्यांचे डोळे गर्दीच्या डब्यात स्कॅन करत होते. त्यांना 2 रिकाम्या जागा सापडल्या आणि खाली बसले. त्यांचे हात सहजतेने एकमेकांना शोधत होते. जसजशी ट्रेन पुढे सरकली, ते शांतपणे बसले. त्यांचे चेहरे दुःखाने कोरले गेले. त्यांची अंतःकरणे अजूनही त्या दिवसाच्या घटनांमुळे खवळत आहेत. जसजशी ट्रेन धावत होती तसतसे जितेंद्र आणि जान्हवी शांत बसले होते. त्यांचे डोळे एकमेकांच्या चेहऱ्यावर होते. ते विचारात हरवले होते. निर्दोष जितेंद्र आणि जान्हवी, ते निरपराध हिंसेचे बळी ठरले. पण त्यांनी त्यांचे आत्मे चिरडले जाऊ देण्यास नकार दिला. हिंदू या नात्याने त्यांनी त्यांच्या विश्वासातून शक्ती मिळवली, ज्याने त्यांना संकटांना सामोरे जाण्यास शिकवले. शेवटी अनंत काळासारखे वाटल्यानंतर ट्रेन दुसऱ्या शहरातील त्यांच्या दुय्यम घराच्या स्टेशनवर खेचली. जितेंद्र आणि जान्हवीने आपले सामान गोळा केले आणि ट्रेनमधून उतरले. ते त्यांच्या नवीन घराकडे जात असताना तेजस्वी सूर्याने त्यांच्यावर एक उबदार चमक टाकली, नवीन सुरुवातीचे प्रतीक. जेव्हा ते त्यांच्या नवीन घरासमोर उभे होते, तेव्हा त्यांना माहित होते की त्यांना अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, पण पुढे येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ते तयार होते.